काश्मीर ते कन्याकुमारी भारतभरातील प्रसिद्ध साड्यांचं वैभव आता एकाच ठिकाणी फॅक्टरी प्राइजमध्ये भंगाळे सिल्क जळगाव। या ठिकाणी आपल्या देशाचा आज 80वा स्वातंत्र्य दिवस मोठ्या उत्साहामध्ये साजरा झाला। जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा या ठिकाणी दिमाखाने या ठिकाणी झेंड्याला वंदन करण्यात आलं आणि आपल्याला कल्पना असेल ज्या दिवशी आपण या झेंडावंदनाचा कार्यक्रम घेतो त्या दिवशी जे वेगवेगळे नैपुण्य झालेले विद्यार्थी आहे किंवा कर्मचारी आहे किंवा नोकरी करणारी माणसं आहेत की चांगलं काम करतात त्यांचाही सत्कार या निमित्ताने होत असतो आणि त्याचं औचित्य साधून जी मुलं शिष्यवृत्तीमध्ये पहिले आले ते पुरुषांनी चांगलं काम केलं। आपला जिल्हा हा महाराष्ट्रामध्ये पहिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार असेल किंवा SP साहेबांचा सत्कार असेल, पोलीस कर्मचाऱ्यांचा सत्कार असेल, अशा पद्धतीने हे कार्यक्रम या ठिकाणी राबवण्यात आले। मला तरी असं वाटतं की राज्यामध्ये काय केलं पाहिजे याची सुद्धा शपथ पाण्याच्या बाबतीत आपण देण्याचा या ठिकाणी कार्यक्रम केलेला आहे। 21 तारखेला सुद्धा आपण जलसंधारणच्या मार्फत एक भाऊ जिल्ह्यात कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर झालेला आहे। भाऊ अनेक ठिकाणी अमानुष मारहाण असतील, विद्यार्थ्यांच्या बॅगमध्ये चॉपर, चाकू, विद्यार्थ्यांमधील एकमेकांवरती हल्ले यासारख्या अतिशय म्हणजे सामाजिक समस्या जी आहे ती एक समोर येताना दिसते। हे बघा, अशी काही गुन्हेगार असतील तर त्या गुन्हेगारांना करण्याकरता आपण पाहिलं असेल की 40 मध्ये मागच्या काळामध्ये 3च दिवस झाले की एक प्रकारे वॉशआउट करण्यात आलं। त्याच्यामध्ये चाकूवाला असेल, पिस्तूलवाला असेल, 5,80,000ची सुद्धा रिकव्हरी करण्यात आली। जी आता पोलीस प्रशासनाने वॉशआउटचा कार्यक्रम केला। एक दिवशी तर पूर्ण जेवढ्या दारूच्या गावठी भट्ट्या आहेत एकाच दिवशी पूर्ण जिल्ह्यामध्ये ते साफ करण्यात आले। मी असं म्हणणार नाही की इतक्यामध्ये सगळं होऊन जाईल, पण पोलीस प्रशासन आता त्या पद्धतीनं त्या जशाच तसं काम करण्याकरता सज्ज आहे। तरुणाच्या एका आईने भेट घेतली त्या ठिकाणी SP साहेबांनी स्वतः ती कैफियत मी त्यांना सांगितलेली आहे आणि त्यांनी जर ते केलेलं असेल ठीक आहे, त्या मुलाची चूक असेल तर त्याच्यावरही गुन्हा दाखल होईल, पण चूक केल्यानंतर शिक्षा देण्याचा अधिकार त्यांना नाही आहे। शिक्षा देण्याचा अधिकार पोलीस प्रशासनाला आहे आणि जर कोणी कायदा हातामध्ये घेत असेल तर निश्चितपणे त्याला वठणीवर आणतो। मोदी साहेबांनी आज त्यांच्या भाषणामध्ये सांगितलंय की भारताची जी अर्थव्यवस्था आहे ती वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली 12 वर्षांमध्ये आपण ती अजून वेगाने वाढवण्याचा प्रयत्न करतोय। आपल्याला माहिती की 2047 हा महासत्ता होणारा देश आहे आणि त्याच पद्धतीने आपण प्रगतीचा पाऊल टाकतोय। ही वेगवेगळे सेक्टर असतील, मग या ठिकाणी उद्योग असतील, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असतील, इतर काही गोष्टी असतील, शिक्षण व्यवस्था असेल, याच्यामध्ये आपण अग्रेसर आहोत। आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे आपण बघतोय की GDPच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध योजना असेल त्यामध्ये सुद्धा आपण आता अग्रेसर पद्धतीने राज्य केंद्र सरकारमध्ये काम सुरू केलेलं आहे। त्यांचं स्वप्न हे देशाचं स्वप्न आहे आणि हे नागरिकांचं स्वप्न आहे, ते 2047ला पूर्ण होणार आहे।